नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाले. ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय जनगणना करण्याची मागणी घेऊन आज यवतमाळात ओबीसी मोर्चा रस्त्यावर उतरला. यावेळी ओबीसी मोर्चाकडून रॅली आणि निदर्शन आंदोलन करण्यात आलं. यवतमाळातील महात्मा फुले स्मारक परिसरातून काढण्यात आलेल्या निदर्शन रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते. ओबीसी मोर्चाकडून यावेळी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आलं. राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ओबीसीसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध नसल्यामुळे ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद होणार नसल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी मोर्चाने पुकारलेल्या आजच्या आंदोलनाला भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी समर्थन दिलं. जातनिहाय जनगणनेसाठी आज करण्यात आलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास यापुढचा लढा हा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी ओबीसी मोर्चाकडून देण्यात आला. वर्ष आधीच व्हायला पाहिजे होती, परंतु आज सुद्धा ओबीसी जनगणना केल्या जात नाही. मित्र हो, 340व्या कलमामध्ये संविधानामध्ये ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व असताना सुद्धा ओबीसीची जनगणना केल्या जात नाही. मित्र हो, यावेळेला ओबीसी जनगणना करतो असं आश्वासन भाजप सरकारनं दिले होते, परंतु प्रत्यक्षात जे काही गव्हर्नमेंटचे फॉर्म आहे ओबीसी जनगणनेचे त्याच्यामध्ये ओबीसीचा कॉलमच उरलेला नाही आणि ओबीसी कॉलम नसल्यामुळं ओबीसीवर यावेळेला सुद्धा अन्याय होणार आहे. मित्र हो, ओबीसी लोकांना हा शेवटचा चान्स आहे आणि संदेश आहे. जर आता ओबीसी जनगणना झाली नाही तर ओबीसींना जीवनात कधीच न्याय मिळणार नाही. मित्र हो, ओबीसीची जर जनगणना झाली तर ओबीसींना नोकरीमध्ये, घटनेमध्ये आणि सर्व शिक्षणामध्ये, तुमच्या न्यायालयामध्ये नोकऱ्या मिळेल. आणि असे जर झाले नाही, जनगणना झाली नाही तर बजेटमध्ये ओबीसीसाठी कोणताही निधी राखून ठेवणार नाही. जसं आता SC STला त्यांच्या लोकसंख्येनुसार निधी जर म्हटलं तर आज 23 लाख करोड रुपये मिळते, तसं ओबीसींना 95 लाख करोड मिळायला पाहिजे. पण हा 80 वर्षापासून आपला पुरा घाटा होत आहे आणि ओबीसीवर अन्याय होत आहे. त्यामुळे ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.